बऱ्याच वेळाला आता मयूर पाटील येतो समोरच्या बाजूला. मोरबीचे भाऊ ठाकूर ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि हा चेंडू वळून मारलाय. सिंगल घेतलेली आहे. या सिंगलला धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते 9 जिंकण्यासाठी. अजूनही येणाऱ्या 11 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. मात्र समालोचनासाठी आमचे महागुरू संतोष चौधरी. धन्यवाद. तिघे भाऊ ठाकूर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. 11 चेंडू 23 धावांची गरज. सलमान नाईक धाव घेतली. आता मात्र निखिल शेळके हा स्ट्राईक एंडला येतोय. आतापर्यंत फलंदाज बाद झाले ते 3. 11 चेंडू 23 धावांची गरज. मयूर पाटील समोर येतो. निखिल शेळके. निखिल शेळके उंचावरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बिना समज विजय खेळणे की कोशिश. पटवर्थ आपण जागेवरून मारण्याचा प्रयत्न. 10 चेंडू 23 धावांची गरज. जावयांच्या पाठीमागे घोळका वाढलाय कारण उद्या मोठी पार्टी होणार. जर मॅच जिंकली तर परंतु असे फटके बसले तर परंतु फलंदाज मात्र बाद. पुन्हा एकदा फलंदाज बाद होतो निखिल शेळके. निखिल शेळके मॅच असं वाटलं होतं टिकेमारी या मोडवर येईल असं वाटलं होतं. तिसऱ्या षटकामध्ये पेट संघ जिंकेल की काय. विकेटला 500 रुपयाचा पारितोषिक लावतात प्रकाश पाटील साहेब. आणि संतोष घोडेलीची पुनरावृत्ती होईल का. हा इथे याने सांगितलं की घोडेलीला 11 चेंडूमध्ये 8 नावं दिले होते लवजीला. मी म्हणालो ती लवजी होती. हा पेट आहे परंतु पेटला पण आता आपण म्हणतो आग्र्याचा पेठा खायला घालायला लागला. खरं तर इथे पोसरीच्या गोलंदाजांनी आणि पेट सारखा बलाढ्य संघ नव्हता आजचा. खरं तर 86 धावा ज्याने पहिल्या सामन्यामध्ये केल्या होत्या त्या मानतो बंगारपाडा संघाबरोबर बातानपाडा माफ करा बातानपाडा संघाच्या बरोबर 86 धावा ज्यांनी केल्या होत्या त्या आता 5 षटकर होते त्यावेळेस. परंतु आता 4 षटकांमध्ये 32 धावांचा पाठलाग करताना या थंडीच्या वातावरणामध्ये मात्र ते बॅकफुटवर गेले. आता जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 23 धावांची गरज. स्ट्राईकला फलंदाज आहे सलमान शेख. सलमान शेख करून मारण्याचा प्रयत्न. मयूर पाटील ओरडतो जोरात ओरडतो. 8 चेंडू 23 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 24 धावांची गरज होती. आतापर्यंत 10 चेंडू टाकून झाले त्यातले 1च धाव आली आणि 3 विकेट गेल्या 4 विकेट गेल्या त्या पेट संघाच्या. 8 चेंडू 23 धावांची गरज. चेंडू आळीमध्ये युवराज चेंडूच्या खाली आणि फलंदाज बाद. 7 चेंडू 23 धावांची गरज. संतोष मी तर म्हणेन की जो अखिल वैरनी जे डोकं लावलेलं ना ते डोकं सरस चाललं. बाहेर चेंडू जात नाही, हवेत चेंडू जातो, षटकार जात नाही. अखिल वैरला डबल 7 वेळा डबल म्हणजे नुसतं 14 धावा अखिल वैरला सिंगल डबलच्या काढल्या. तेच तंत्र करत या पेटच्या फलंदाजाने वापरा आणि मयूर पाटीलने षटकार मारण्याचा प्रयत्न केला. मिड विकेटच्या आतमध्ये तो पकडला गेला. अशा वेळेस बघा मी आपण म्हणतो की परिस्थितीला काय पाहिजे, क्रिकेटला काय पाहिजे, खेळपट्टी काय बोलतोय, वातावरण काय बोलतोय याकडे पण लक्ष पाहिजे. हा नुसतं बॅट फिरवायची षटकार मारायचे त्याला क्रिकेट म्हणत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं तंत्र होतं ना योग्य वेळी लढाई आणि अयोग्य वेळी तर बघूया आता नवीन फलंदाज एखादा तळाचे फलंदाज हा सामना काढून देतात का पेट संघाला याकडे लक्ष आहे. परंतु पुन्हा एकदा फलंदाज बाद होता आणि आता मात्र आणला की काय जावं याने असा प्रश्न पडलाय. इथे गणेश जोशी टेन्शन मध्ये आलेत. आता एकच धाव या षटकामध्ये मयूर पाटीलला मी म्हणाला एका गोलंदाजाची कमतरता पडते पोचरे संघाला आणि इथे मात्र मयूर पाटील 1 धाव देऊन जातोय. आता मात्र आमचे पालकर